वासला पोहिजा असतो एक हा निघालाय काय चोरतीन लोक सांगता येत नाही. ठीक आहे, बघता निवास इथं कोविड सेंटर केलं होतं. ज्यावेळेस वैकुंठ दिवस असतो त्यावेळेस पूर्ण असं मुळापासून हालत असतं. कसं आहे जुकाट जमल्याशिवाय वारी होत नाही दादा. आतून जुकाट असं जमवायला लागतंय. याचं पण मागे वेळेस चोरला होता पुईज काय बॉडला डायरेक्ट खूप येतून मुडची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये. सार्थक आज आपल्या सोबत आहे, सार्थक भाऊ आणि ते दादा. हे वैकुंठ मंदिर आहे आणि मागली बिल्डिंग आहे बघता निवास इथं कोविड सेंटर केलं होतं. आपण जाऊ दे आज. कोविड सेंटर केलं होतं हे मुळात बघता निवास आहे पण इथं कोविड सेंटर होतं अख्खं देवगावचं. आज जाऊन दाखवतो. आणि इथं आहे ना वैकुंठ मंदिर आहे आणि ते झाड आहे बघा, वैकुंठ मंदिर आहे आणि साईडला नांदुरकीचं झाड आहे. भिंतीवर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे आहे ना जीवनातले बरेच प्रसंग असे दाखवून झालेले आहे चित्रामार्फत. शिवाजी महाराज ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आहे, महाराज ज्यावेळेस वैकुंठाला गेले त्यावेळेस आहे, परत असे बरेच प्रसंग आहे. नांदुरकीचं झाड आहे मोठं. ज्यावेळेस वैकुंठ दिवस असतो त्यावेळेस हे पूर्ण असं मुळापासून हालत असतं आणि झाड असं सजवलंय बघा. आणि झाडावे ना पक्ष्यांना दाणं खाण्यासाठी असं आहे ना असं लावतात जेणेकरून पक्षी पण येतात आणि दाणं खातात. बरेच भाविक गण आहे ना लांब लांबून येतात. एवढ्या वर्षात मी जवळपास 30 वर्ष वय आहे पण मी आज पहिल्यांदा आलो इथं. ज्यावेळेस कोविड होतं ना त्यावेळेस इथं टेस्ट घ्यायची. मला चांगलं आठवतं राव. खाली ना सगळं टेस्ट घ्यायचं होतं आणि वर राहिलं होतं. आता बंद आहे बरं का. ते संध्याकाळी 4 नंतर खोलतं म्हणलं ना, संध्याकाळी 6 नंतर खोलतात भक्त निवास. जे भाविक येतात तिथं दर्शनाला त्यांना राहायची सोय वर असते. चला इकडून डायरेक्ट जाऊ आता बाहेर. तुम्हाला भक्त निवास नाही दाखवत आला, काहीतरी इथले डॉक्टर आहे त्यांच्यासोबत आपण पूर्ण भक्त निवास तुम्हाला दाखवतो मी. बरोबर नितीन तो बरं का. चला जायचं आता नाश्ता करायला. सार्थक आणि रितेश दादाला भूक लागलेली आहे, जाऊ नाश्ता करायला. सार्थक ती गाडीची पार्टी काही देणार नाही तो, मी सांगतो तुला. आमोशाला बघतो आपल्याला जेव्हा भेटणार ते पण मला वाटतं लिंबा आणि ते बावले भेटतील खेळायला. 31 एप्रिलला म्हणतो मला. 31 एप्रिलला. बर बर बर. सार्थक कुठं जायचं आपल्याला? आप्पाच्या गोठ्या. आपण फोन केलता का? उद्या गाड्या टोकन आहे ना यालवाडीचा.
उद्या घाट आहे रे direct. उद्या घाट आहे, सॉरी उद्या यालवाडीचा तो घाट आहे नाही का. मग ते कांड्या बैल असं ना आपाचा. असं तेच बघू ना जाऊ आता आपल्याला संध्याकाळी कोणी हा का? आता आम्ही चाललो आप्पाच्या गोठ्यावर डायरेक्ट. Oh, muscle tight, early light, cleanse down door. Say my name or say. आता आम्ही पोहोचले आप्पाच्या गोठ्यावर. तुमच्या साईडच्या चांगले झाडं बिडं लावल्यात बहिणी. हा आंब्याची झाडं आहे इकडं मस्त आहे यांची इकडं. बायपासलाच यांचा वाटा बरोबर. बागातून तर रोड गेला. तिथून लय भारी होईन गोठा बिटा. तर नियोजन लय भारी होईन बैलांचं. कुठं आहे तो? पाहुण्या बसला. चल तू बैल बघ आपण पहिला. मला जरा शेविंग करायची मला होती पण जरा. करायची ते चांगले करते. शेविंग करू जाऊ दे. हा चांगले करते. चांगलं करते. ते नाही केलं. Water, let go, wicked water, wicked drowning water. I don't wanna be less than. आता आलतो शेविंग करायला पण आमच्या इथलं ते तावड्यातला मोनू कटिंगवाला नेमका घरी गेला जेवायला. मग मी आलो इथं तावड्या गावाचं इथं नाही. इकडं या साईडला गार्डन आहे आणि या साईडला एक्सरसाइजचं केलं बघा. तो काय करू नको रे लोखंड मोडशील. मस्त आहे निवांत. अख्खं जंगल आहे रे. चारही साईडनी झाडं इथं. त्या साईडला गार्डन चांगलं केलेलं नाही. हे काय बाप रे व्यायाम. करण्यासाठी माणूस ठेवला एक सगळं. आयो डिमेल करायला लागलाय. तो काय बॉडला डायरेक्ट खूप येतून मुडची. नीट व्हिडिओ काढ. कसं आहे जुकाट जमल्याशिवाय वारी होत नाही दादा. आतून जुकाट असं जमवायला लागतंय. अरे काय तुम्हाला काय एडबिट लागले काय करते. 1 2 3 4 निघले आवाजी. याच्यापेक्षा जास्त मारलो काय देणार. बाप रे. अरे सार्थक आणि तर ते दादाचा व्यायाम झालेला आहे आणि आता रेस्ट साठी चाललेलं आहे. प्रोटीन घेणार घरी जाऊन प्रोटीन घेणार ते. राम राम भाई सारे ने. I can be waterfalls to wash me and cleanse me. The wicked drowning water, let go. जवळपास 3:30 वाजलेले आहे. दावड्यात गेलतो पण आपलं काय कटिंग मारायला नाही म्हणून मला परत घरी जेवण करतो. आता जेवण करू आणि 5 वाजता बाहेर जाऊ. रानात काहीतरी आमच्या मोटरचं कनेक्शन काढलेलं आहे नाही का. ते चेक करा चाललंय. ते रानात लेखाने फोन केलता कनेक्शन काढ. Wicked water, wicked drowning water. पोईजच नाही आलाय काढून तरी. 1 सेकंड. पोईज असला पोईज असतो एक. हा नाही आलाय. काय चोरतीन लोक सांगता येत नाही. अरे केबल टाकून कदाचित होऊ शकतं हे. अजून पाणी आता इथं चिरपते पाणी. चांगलं पाणी आला विहिरीला आणि तो बोर आहे आणि त्या बोरचं पाणी ना याच्यात टाकतात. जेवढ्या क्षेत्राला पाणी द्यायचं असेल तर हे जवळपास 10-12 एकर क्षेत्र आहे. हे सगळ्यांना पाणी असते याचं विहिरीतून. बोरमधून विहिरीतून मग तिकडे जातात. याचा नाही काय प्रॉब्लेम. याचं पण मागलेलं चोरलं होतं. पोईज चोरलं होतं वाटतं पण असा पोईज नाही. असा मुळीक नाही सापडायचा राव. वायरमॅनवाले आमच्या इथल्या बघायला लागेल हार्डवेअरमध्ये विचारून.
लोक काय चुरतीन रानात काय सांगता येत नाही. आता हे चोराची वस्तूच नाही, मुळा एखाद्याला त्रास द्यायचा आहे म्हणून ते चाललंय. काय करायचं. वायरमॅनला फोन केला त्याने काय उचललं नाही. ते फक्त मोठे MSCB ऑफिसलाच भेटन ते त्या साईजचं बरोबर. हार्डवेअर मध्ये मी तासपर्यंत नाही कधी बघितलं. चेक करू तावड्यात जाऊन असं तर. अरे शहाण्याचं आता पण दुकान बंद आहे. आईला त्याला आता फोन केला तो म्हणला अर्धा तास लागेल अजून. मनोरला यायला दुकान अजून अर्धा तास आहे. तोवर म्हणलं कॉफी घेऊ तुझा कॅम्प चौकात. वैभव पण येते 15 मिनिटात. कॉफी तर घेऊ बाई, 5 वाजले. कटिंगवाले मला फोन केला आता की त्याला उशीर होईल. म्हणलं फुकट थांबून काय फायदा नाही. 5 वाजून 15 मिनिटं आले. 15 मिनिटं बसलो होतो. कॉफी घेतली चाललो रे त्याच्या गोट्यावर. बाका कमी झाला रे. हा ना आज ये नाही मग तिला आत कधी येणार आहे आता गायला. Let's go on the longest journey far away. See elephant out in the wild. 1 hour later. नो दादा कटिंग वाले किधर गए थे तुम? सोया था काय क्या सोया था? एक नंबर का फेंकू आदमी. 1.5 घंटे से बैठा था मैं इधर. कटिंग कर थोड़ी नॉर्मल शेव कर बस. 1 hour later. दुसरे कबूतर बघले की नाही आज निघाले. झाले आमची कटिंग करून आज चाललो मी घरी. तर आजचा ब्लॉग एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.